तर गोष्ट सुरू होते 1879 मध्ये. त्या काळात भारतावर ब्रिटिशांचाच ताबा होता. फिजीमध्ये त्यांना ऊसतोड कामगारांची कमतरता भासायला लागली, म्हणून अनेक भारतीय लोकांना गिरमिटिया या कराराअंतर्गत ब्रिटिश फिजीला घेऊन गेले. 1879 साली गेलेली पहिली बॅच ही 450 कामगारांची होती, पण तोच आकडा पुढे 40 वर्षांनंतर 60,000 गेला. प्रामुख्याने उत्तर प्रदेश, आताच्या बिहारमधील काही प्रांत, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या भागातील कामगारांनी फिजीमध्ये ऊसाच्या शेतात अपार कष्ट केले. ते लोक फक्त मजूर नव्हते, तर स्वप्न घेऊन स्थलांतरित झालेले कष्टकरी होते. हा गिरमिटिया करार सुरुवातीला 5 वर्षांचा होता. करार संपल्यानंतर कामगारांना भारतात परत यायचं होतं, पण ब्रिटिशांकडून अडवणूक झाली. नियम व अटी लादले गेले, त्यामुळे या कामगारांनी फिजीमध्येच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. पण आज त्यांची 4थी-5वी पिढी फिजीमध्ये अभिमानाने राहते. व्यापार असो वा राजकारण, भारतीय वंशाच्या लोकांनी आज फिजीला उभं केले आणि डेव्हलप केले. ब्रिटिशांच्या काळात भारतीयांना फक्त भारतातच नाही तर फिजीमध्ये सुद्धा खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. जेवायला पुरेसं अन्न नव्हतं, पगार कमी होता, भाषा बदलली, देश बदलला, पण त्यांनी आपली संस्कृती कधीच सोडली नाही. आजही फिजीमध्ये दर मंगळवारी नाटक मंडळी रामायण सादर करते. होळी आणि दिवाळी तेवढ्याच उत्साहात साजरे केले जातात, कारण संस्कृती अजूनही जिवंत आहे. आपल्या पूर्वजांच्या या जिद्दीला एक सलाम तर बनतोच. तुम्हाला फिजीबद्दलचा हा इतिहास माहिती होता का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका.